हेडलाईनचे प्रस्तुत करता मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगे, सराफ आणि जव्हेरी, वैभवशाली परंपरा, सुवर्णमयी शुद्धतेची। नेहरूंनंतर 70 वर्षांनी मोदींच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झाल्याचा मला आनंद। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात मोदींची भूमिका महत्त्वाची। शरद पवारांचे गौरवोद्गार। मराठी भाषा आणि साहित्याचं वंचितांसाठी मोठं काम। मराठी साहित्यातून राष्ट्रप्रेम दिसून येतं। पंतप्रधान मोदींकडून मराठी भाषेचं कौतुक। मला हलक्यात घेऊ नका। 2022 मध्ये हलक्यात घेतलं तेव्हा सरकार पलटी झालं। ज्यांना जे समजायचंय ते समजा। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा। पक्ष वाढवणाऱ्या नेत्यांना बाहेर काढलं, जनता त्यांना धक्का देणार। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। ठाकरेंच्या धक्कापुरुष वक्तव्याचा शिंदेंकडून जोरदार समाचार। राज ठाकरेंनी घेतली महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट। मुंबईत जमिनीखालून जाणाऱ्या केबल्सवर रिलायन्स अदानीसह इतरांकडून पालिकेनं कर घ्यावा, राज ठाकरेंची मागणी। अजित पवारांच्या पक्षाचे 2 मंत्री राजीनाम्यासाठी विरोधकांच्या निशाण्यावर। धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, संजय राऊतांची मागणी। कोर्टानं शिक्षा सुनावल्यानं मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यायलाच हवा, प्रकाश आंबेडकर यांची मागणी। मस्साजोग ग्रामस्थांची अन्नत्याग करण्याची घोषणा। सरकारची नाचक्की करणारी जरांगेंचा निशाणा। धनंजय मुंडेंना 6 आरोपी करण्याची मागणी। जालन्याच्या तळणी गावातील परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी तोबा गर्दी। मराठीच्या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला। छावा सिनेमात शिर्के घराण्याविषयी चुकीची माहिती दिली। माफी न मागितल्यास दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फिरू देणार नाही, गणोजी शिर्केंच्या वंशजांचा इशारा।